नमस्कार. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी कितीही सेफ असलो ना, तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणजे बघा, आग लागणं, अचानक लाईट जाणं किंवा एखादी महत्वाची सिस्टम बंद पडणं, असं कधीही होऊ शकतं. अशा वेळी गोंधळून न जाता योग्य प्रतिसाद कसा द्यायचा, हेच आपली आणि इतरांची सुरक्षा ठरवतं. आज आपण याच आणीबाणीच्या तयारीबद्दल सविस्तर बोलणार आहोत. जरा विचार करा, ऑफिसमध्ये अचानक सायरन वाजायला लागला किंवा लाईटच गेली. काय होईल? गोंधळ उडेल नाही का? अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी एक स्पष्ट प्लॅन असणं किती गरजेचं आहे, हेच हा प्रश्न आपल्याला दाखवून देतो. तर मग ही तयारी इतकी महत्वाची का आहे? बघा, सेफ्टी म्हणजे फक्त एक शब्द नाहीये, ते एक प्लॅनिंग आहे. एक चांगली आपत्कालीन योजना असेल ना, तर गोंधळ टलतो, भीती कमी होते आणि सगळ्यांना बाहेर पडायचा एक क्लिअर रस्ता मिळतो. यामुळे जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान दोन्ही कमी होतं. आणि हे सगळं प्लॅनिंग कोण करतं? तर त्यासाठी एक खास टीम असते, जिला आणीबाणी प्रतिसाद समिती किंवा एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणतात. म्हणजे यात प्रत्येक डिपार्टमेंटचे लोक असतात आणि तेच ठरवतात की कुठल्या धोक्यासाठी कशी तयारी करायची. यामुळे सगळ्या प्रक्रियेत एक सुसूत्रता येते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कमिटीने कितीही चांगला प्लॅन बनवला तरी तो यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाला आपली जबाबदारी माहीत असते. म्हणजे ऐनवेळी आपण काय करायचे हे अगदी क्लिअर पाहिजे. चला, आता एका स्पेसिफिक आणि खरं सांगायचं तर खूप कॉमन धोक्याबद्दल बोलूया. तो म्हणजे आग. कामाच्या ठिकाणी आग लागणं हे कधीही होऊ शकतं आणि ते खूपच धोकादायक असतं. अशावेळी योग्य कृती करणं फार महत्त्वाचं आहे. अशावेळी गोंधळून अजिबात चालत नाही. 4 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी आग दिसली की फायर अलार्म वाजवा. अजिबात वेळ घालू नका. मग शांतपणे पण पटकन जवळच्या एक्झिटने बाहेर पडा. आणि बाहेर गेल्यावर कुठेही उभं राहायचं नाहीये. सरळ ठरलेल्या असेंब्ली पॉइंटवर जायचं, जिथे हेड काउंट होईल. आणि हाच तो असेंब्ली पॉइंट. हे चिन्ह नीट बघून घ्या, लक्षात ठेवा. कारण आणीबाणीच्या वेळी सगळ्यांनी इथेच एकत्र यायचंय. हे खूप महत्वाचं आहे. कारण तरच कळेल की सगळेजण सुखरूप बाहेर आलेत की नाही. एकदा सगळे असेंब्ली पॉइंटवर जमले की सुपरवायझर्सची भूमिका सुरू होते. त्यांचं काम आहे की आपल्या टीममधले सगळे लोक आलेत की नाही हे चेक करणं. आणि समजा कोणी मिसिंग असेल तर त्याची माहिती लगेच अग्निशमन दल आणि पोलिसांना द्यायची. बरं, आगीचं तर झालं, पण अजून एक कॉमन प्रॉब्लेम आहे जो कधीही येऊ शकतो. तो म्हणजे पॉवर कट. लाईट गेली की एकदम अंधार होतो, गोंधळ उडतो. पण इथेही शांत राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर लाईट गेल्यावर काय करायचं आणि काय नाही हे एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिलं, शांत रहा आणि ज्या काही सूचना मिळतायत त्या फॉलो करा. आणि हो, न लागणारी उपकरणं म्हणजे कम्प्युटर वगैरे बंद करून टाका. का? कारण लाईट आल्यावर अचानक लोड येऊन काही प्रॉब्लेम नको. आणि काय नाही करायचं तर मेणबत्ती वगैरे अजिबात लावू नका. आगीचा धोका असतो. आणि लिफ्ट अजिबात नाही. लिफ्टमध्ये अडकायची शक्यता असते. आणि समजा कोणी लिफ्टमध्ये अडकलंच तर त्यांना धीर देणं खूप गरजेचं आहे. त्यांच्याशी बोला. त्यांना सांगा की काळजी करू नका, मदत येतेय. लिफ्टमध्ये एक इमर्जन्सी फोन असतो. तो वापरून ते थेट मदत मागू शकतात. ओके, तर आग आणि पॉवर कट हे तर आपल्याला दिसणारे धोके झाले. पण काही धोके असे असतात जे पटकन लक्षात येत नाहीत, पण ते तितकेच गंभीर असू शकतात. जसं की एखादी महत्वाची सिस्टीम फेल होणं. उदाहरणार्थ व्हेंटिलेशन सिस्टम. म्हणजे समजा लॅब किंवा एखाद्या बंद खोलीतले एक्झॉस्ट फॅन लाईट गेल्यामुळे बंद पडले. मग काय होईल? तिथले धोकादायक वायू बाहेर न जाता आतच साचू लागतील. अशावेळी पटकन खिडक्या दरवाजे उघडून हवा खेळती ठेवायची. आणि जर धोका जास्त वाटत असेल तर सरळ ती जागा रिकामी करायची, यातच शहाणपण आहे. तर आत्तापर्यंत आपण आग, पॉवर कट, सिस्टम फेल्युअर बघितलं. या सगळ्या उदाहरणावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की कुठलीही एमर्जन्सी असो, तिला सामोरं जाण्यासाठी काही बेसिक नियम आहेत जे सगळ्यांनीच पाळायला हवेत. चला, तर मग पटकन हे महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया. शांत राहणं आणि प्लॅन फॉलो करणं, बाहेर पडण्याचे रस्ते माहीत असणं, आपली जबाबदारी काय आहे हे समजून घेणं, सुपरवायझर आणि इमर्जन्सी टीमचं ऐकणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हेड काउंटसाठी असेंब्ली पॉइंटवर हजर राहणं. बस एवढं जरी लक्षात ठेवलं ना, तरी आपण सगळे मिळून सुरक्षित राहू शकतो. आणि आता जाता जाता एक शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न.
ही सगळी माहिती फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये, ती अंमलात आणायला हवी. मग विचार करा, आपल्या ऑफिसचा इमर्जन्सी प्लॅन काय आहे हे आपल्याला माहिती आहे का? नसेल तर आजच विचारायला हवं नाही का? कारण शेवटी तयारीच हीच खरी सुरक्षा आहे.